फ्रेंड्स, कशा आहात? चला तर आज आपण बनवणार आहोत माझ्या ओल्ड नेकलेसपासून न्यू नेकलेस. जो नेकलेस मी स्वतः तोडला होता, कारण की तो खूप ओल्ड डिझाईनचा होता आणि मला काहीतरी नवीन पाहिजे होतं. मी त्याला जस्ट एकचदा विअर केलं होतं, ते पण माझ्या ताईच्या लग्नात. तर आता मी त्याच्यापासून 2 नेकलेस बनवणार आहेत वेगवेगळे. तर आपण बघूया की ते कसे बनवायचे. तर मी ओल्ड नेकलेसमधले फक्त काही स्टोन घेतलेले आहे, जे की खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये एक बिग फ्लावर पण होता स्टोनचाच. त्याच्यापासून आपण सेकंड नेकलेस बनवू. तर आज आपण फक्त स्टोनपासून नेकलेस बनवणार आहोत. तर मी इथे काय घेतलेलं आहे, मच्छी धागा. आय डोंट नो त्याला काय म्हणतात, पण ते मंगळसूत्र ओढण्याचा धागा असतो तोच घेतलेला आहे मी इथे. तर तो धागा घेऊन घ्यायचा, थोडासा जास्तच घ्यायचा. त्याच्यामध्ये मी जंप रिंग ॲड केलेली आहे, छान बांधून घेतलेली आहे लास्टला. आणि इकडच्या 2 एंडला मी सुई अटॅच केलेली आहे, ज्यामधनं आपण मोती टाकू, जे आपले खूप इझिली जातील. तर असे आपण दोन्ही इकडे पहिले 5 मोती टाकून घेऊ, नंतर मग आपण आपला स्टोन टाकून घेऊ. तर त्या स्टोनला 4 होल आहेत, तर मी सेंटरचे 2 होल यूज केलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. नंतर आपण फर्स्ट टाईम 5 पर्ल टाकू आणि सेकंड टाईम आपण 4 टाकू, म्हणजे लास्टमध्ये फक्त 5 टाकायचे आहे दोन्ही साईडनी. आणि सेंटरला जितके पण येणार सेकंडपासून तितक्या याच्यात 4 पर्ल टाकायचे आहेत स्टोनच्या मध्ये. तुम्ही बघू शकता की मी कसं करत आहे. तुम्ही पण असं करू शकता. तुमच्या ओल्ड नेकलेसपासून न्यू नेकलेस जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला बनवून द्यायला तयार आहे. असा आपला नेकलेस इथे बनून तयार होतो. मोती नाही पडले पाहिजे म्हणून बांधून घेतलेला आहे. तर आपण आता काय करणार आहोत, त्याच्यामध्ये जंपरिंग ॲड करू. जंपरिंग सेकंड एंडला पण जंपरिंग ॲड केल्यावर असा आपला नेकलेस तयार होतो. तुम्ही याला दोरी पण लावू शकता किंवा चेन पण लावू शकता. इथे मी चेनचा यूज करणार आहे. ॲज अ माथापट्टी और ॲज अ ब्रासलेट आपण हे यूज करू शकतो नेकलेस सोबतच. तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि एलिगंट दिसत आहे. एकदम रॉयल लुक देते, म्हणजे सिंपल आहे पण दिसायला एकदम छान दिसत आहे. तुम्ही हे वेस्टर्नवर पण विअर करू शकता, ट्रेडिशनलवर पण विअर करू शकता. मार्केटमध्ये पण हे स्टोन इझिली मिळून जातात. मी सेम इयरिंग्स पण बनवले, जस्ट तो स्टोन घेतलेला आहे आणि त्याला 2 पर्ल ॲड केले. तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे केलेले आहेत. मी 7000च्या ग्लूच्या हेल्पने मी असे आपले इयरिंग स्टिक करून घेतले आणि लास्टमध्ये इयरिंग्सला आपण इयरिंग स्टड अटॅच करून देऊ आणि मग असे आपले नेकलेस विथ इयरिंग्स रेडी होऊन जातात. तुम्ही रिझल्ट बघू शकता किती छान वाटत आहे. तर अशाच न्यू DIYसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.